दम देते ना. रिमोट कुठे? रिमोट दे. कशाला वाजवायचं जिजा तुला? बबली आली, बबली आली, पळ पळ पळ. बबली आली, बबली बबली. चल ये 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 या अमरात. जिजा चल अमर या आतमध्ये. बरं ये बर ये. कसली नाटकी आहे नाही. बबली ये आमच्या जिजाला घेऊन जा. स्माइल. घरी आले दादा मग भेटायला, मग सांगाय नको का? हा ना दादा. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता वाजले 12:30. आता माझी अंघोळ झाली आहे, कारण आज संडे ना. आज आम्ही सगळे निवांत उठलेलो आहे. तर आज आता गौरी गणपती जवळ आलेत. 7 तारखेला गणपती बसणार आहे, परत गौरी वगैरे. त्यामुळे नंतर ना मला वेळ भेटणार नाही, कारण डेकोरेशन वगैरे सगळं मला एकटीला करायचं. ते पण जिजाला बघत. आम्हाला डेकोरेशन मधला डी पण येत नाही, त्यामुळे सगळं मला बघायचं आहे. तर मग म्हटलं आज मी सगळ्या घराची साफसफाई करणार आहे, सगळ्या जाळ्या वगैरे सगळं काढणार आहे, भांडी सगळी घासून काढायचे आणि गोदडे वगैरे ब्लँकेट्स वगैरे धुवायचे होते. पण वातावरण थोडंसं पावसाळी झाले, त्यामुळे ते कॅन्सल झालं आमचं. पण बाकीचं मला सगळं आवरायचं आहे. मी भाभींना त्यासाठी बोलवले माझ्या मदतीला, की मला भांडी वगैरे घासून द्या सगळं, कारण मला एकटीला पॉसिबल नाही आहे की सगळी भांडी काढा ते सगळं ते करा. त्यामुळे जिजामुळे तर नाहीच नाही. आता स्वयंपाक करते, नाश्ता आमचा झाला, स्वयंपाक करते आणि मग बाकीची भांडी मोकळी करून ठेवते. मग भाभी आली की ते घासून वगैरे ठेवतील आणि मग मी परत लावेल. तर चलो स्टे ट्यून, बघत राहाच काय काय होतंय ते. खूप कष्ट आहेत आज माझ्या आयुष्यात माझ्या. चलो स्टे ट्यून. तर आता मी इथे मटकी शिजत घातली आहे आणि ती शिजत आली आहे ऑलमोस्ट. आणि इकडे आईने ही भाजी शिजवली होती, ती सुकी करणार आहे आणि ती पातळ करणार आहे. आणि पाणी तापायचं ठेवले ह्या साहेबांसाठी. हा, कारण हे साहेब जे आहेत त्यांनी अजून आंघोळच केलेली नाही. अरे वा 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 वा. 2दा पाणी ठेवलं. ते एका पाण्यात जिजानी केली, एका पाण्यात मी केली, पण ह्या साहेबांनी अजून आंघोळ केलेली नाहीये. हा, आणि हे माझं सगळं अस्ताव्यस्त झालेलं कपाट, सगळी भांडी वगैरे कशी पडलेत बघा तुम्हीच सगळे, आणि खूप खराब पण झालेत. आणि हे खालचं पण मी सगळं जो राडा आहे, सगळी भांडी आहेत ती पण काढणार आहे. हे वरचं पण मी सगळं काढणार आहे. लावते 1 मिनिट. तर हे वरचं पण सगळं मी काढणार आहे. ते सगळं काय असेल ते छोट्यातली छोटी भांडी घासायला देणार आहे. स्टाईल वगैरे मला घासायच्यात सगळ्या. त्याच खूप काम आहेत बापरे. चला तुझ्या मम्मीचं काम वाढवतंय. काम तर काय करत नाहीये, बघतोय माझ्याकडं. हो बघतोय. हा तर काय करते? भांडी लावते मोकळी. ए जिजा 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 तू काय करते ग? जा. जिजा चाललं हे पसारा. हनुमानासारखी बसली हनुमान. झोपली कशी झोपली कशी झोपली.
काय करतो ग? व्हिडिओ डिस्टर्ब केलं तू, आम्हाला डिस्टर्ब केलं. ये ना लवकर, अरे मला बाकीचं पण मोकळं करायचंय. कधी तू आणणार विम लिक्विड, कधी काय करणार? आणि त्यात ह्या मॅडम लागले तुझ्या मागे. तिला वाटतं तू कुठतरी बाहेर चाललायस, त्यामुळे रडतीये. तुला पण घेऊन जाणार आहे, तुला पण घेऊन जाणार आहे. खाली कुठे उतरते? कशी हा खाली उतरायला बघते. थांब, येतोय 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 येतोय. आला 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 आला. डॅडू ये लवकर. आला आला आला. किती ती घाई, किती ती घाई. बाय 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 कर ना मला. अय बाय कर. बाय 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 कर ना. बाय बाय. बाहेर गेल्यावर कर. पैसे दे. ऑनलाईन कॅश नाही येत. बघ बरं आतमध्ये असतील पैसे. तर हा अशा प्रकारे पसारा मी सगळं काढलाय. मला हे घासायचे म्हणजे विम लिक्विड आणिच घासावं साबणापेक्षा. ही सगळी भांडी खालचं काढले, वरचं हे करायचंय. आणि सगळी भांडी मी इथं मांडलेत बाथरूममध्ये. भाभी आल्या की घासून काढतील. एक घे पटकन, चल लवकर. आणि हा पण सगळा मी पसारा काढलेला आहे, कारण बेडरूम पण मला आवरायची. भाभी जोपर्यंत भांडी घासतात तोपर्यंत मी हे सगळं आवरून काढणार आहे. ड्रेसिंग टेबल हे ते सगळं क्लीन अँड क्लीन करायचं. काय करायचे? विम किती रुपयाचं? 15 रुपयाचा. बाय कर ना मला. बाय तरी करशील का जिजा? बघत पण नाहीये जिजा. बाय तरी कर. ओय बाय कर. बाय जिजा. बाय बाय कर. बाय. चल माझ्याकडे चल. जाऊ दे डॅडूला. चल नाही चल चल ना चल. तर आता सगळं मी भाभींना काढून दिलंय आणि भांड्यात भाभी घासतायत. सो आता मला फक्त आता स्टाईल वगैरे सगळ्या मी पण पटपट पटपट घासून घेते. आणि ह्या मॅडमचा आता म्हणजे आमर मांडीवर घेत होता दूध पिण्यासाठी. हे खेळवत होता तरी पण नाही, तिला माझ्याच मांडीवरती झोपायचं होतं आणि प्यायचं होतं. सो आता मग तिला आता हे करते, खाऊ घालते आणि मग जाते सगळं करायला. लवकर आवरलं पाहिजे बाबा. एकदा लेट झालं की खूप लेट होतो. आता 2:30 वाजलेत. सो बघूयात आता किती वेळ लागतोय अजून. त्यानंतर मग मी किचन साफ करायला घेतले. भाभी भांडी घासतायत तोपर्यंत म्हणलं बसण्यापेक्षा आपलं काहीतरी करत बसावं. छोटे मोठे काहीतरी कुठली तरी कामं करत बसायची आणि सगळं साफ करून घ्यायचं. मग स्टाईल वगैरे खिडकी वगैरे सगळ्या घासून वगैरे काढल्या छानपैकी. आणि ते घासल्यानंतर इतकं क्लीन स्वच्छ वाटत होतं की काही सांगायलाच नको. भांडी का पुसतीये? धुतल्यात तरी. भांडे डागू म्हणतात असंच ठेवलं ना ह्याच डागू उमटून जातात. दम टाकतेस मला? आता नाही टाकणार. ओय ओय शांत बैठने का. कशी करतेस तू? दाखव. ती मुद्दाम करते. आतापर्यंत मला अशी करत होती, अशी करत होती. पडलं सगळीकडे काढ जिजा. ए जिजा भांडी काढ, सगळीकडे फेकून दे. तर ती पण खायला आली. गोड असेल तर दे तिला पण. कुठलं फळ आहे ते? पेर आहे ना. दे तिला पण थोडस. पण हे करून दे. हे काढ, हे पण काढ आणि हे पण काढ. फक्त हे येल्लो दे. फक्त तिला आतलं दे. ए जिजा थांब. जिजा खातेस दाखव मला. दे
मला दे दे ना. कसली यार यामर किती खाल्लंय तिने, केवढा घास घेतलाय मोठा. दे. हो गया अच्छा. चाय हो गया. किधर तर सगळ्यासाठी आता चहा बनवलाय मी. सगळे चहा घेतील. भाभी होत्या त्यामुळे हे सगळं पॉसिबल झालंय. आणि हे जे आहे हे सगळं मी क्लीन केलेलं आहे. पण हे अजून मला फरशी वगैरे पुसायची. या पसारा आवरल्यानंतरच फरशी पुसणार आहे. तर बघूया आता. चलो चहा पितो आणि मग पटकन कामाला लागते. आता फक्त जिजा बघा मी गेल्यावर कशी करते. अरे वा, भांडीवाली सुनका देते. धुळीची ॲलर्जी. किचकट काम आहे बाबा. सगळे हे ना चौकोन चौकोन ते सगळं घासावं लागतं. मला इथं लागलं. सावकाश कर, सावकाश कर. स्वतः काय करते आतमध्ये? करायला लागले म्हणजे एकदम सगळंच करत बसते. परत संध्याकाळी बोलत बसते माझं हे दुखतंय ते दुखतंय. केलं तर सगळं करायचं नाही तर नाही. आता वाजले 8:30 आणि 8:30 वाजता माझी सगळी कामं झालेली आहेत. फायनली फरशी वगैरे सगळं पुसून घेतलंय आणि मी पण मस्तपैकी फ्रेश झाली. अजून सकाळचे कपडे राहिले धुवायचे पण आता बघूच टाइम. स्वयंपाक झाल्यानंतर जर वाटलं धुवावेत तर धुईल, नाही तर डिरेक्टली उद्या सकाळीच धुणार आहे. आणि मी व्हिडिओ बनवत असताना माझी राणी आलेली आहे. चलिए आपण दोघी मिळून करूयात व्हिडिओ. आणते. तर आमची जिजा पण मस्तपैकी फ्रेश झाली आहे आणि आम्ही दोघी मस्त असं फ्रेश होऊन आता बसलेले. आता आपण किरकिर करायला लागले कारण सकाळपासून मी अजिबात घेतलेलं. बरं नाही बोलत कारण सकाळपासून मी अजिबातच घेतलेलं नाहीये. आत्ताच मी तिला घेते तर तिला वाटतं मी तिला घेऊन बसावं, त्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. चलो स्टे ट्यून. अजून खूप काय काय. तर मस्तपैकी किचन माझं साफ झालेलं आहे आणि ही भांडी जी दिसत आहेत ही अशीच खूप छान वाटतात पण काही दिवसांनी परत खराब होतात. आणि आता स्वयंपाक करायचा आहे, किचन ओटा वगैरे साफ करायचं आहे. थोडीफार भांडी आहेत तर बघूयात. आणि हे असं प्रकारे किचन माझं साफ झालेलं आहे. आणि बेडरूम पण मी पुसून घेतली. तो पसारा एका ठिकाणी ठेवलेला आहे. आणि चॉकलेट खातोय तर खा ना. हा. आणि हॉल पण मी चांगलं पसारा आवरला होता पण परत या मॅडमने असा पसारा घातलेला आहे. कशी बघतीये. चला फायनली आता सगळा स्वयंपाक झालाय आणि मी काय आता करावं सुचत नव्हतं म्हणून बेसन केलंय. कारण स्वयंपाक भाजीलाच काही नव्हतं. यांसाठी भाकरी केली ना आमच्या दोघांसाठी चपाती केली कारण आम्हाला बेसन सोबत चपात्या आवडतात. सो फायनली माझा स्वयंपाक वगैरे सगळे झाले. आता बिग बॉस बघत बघत आम्ही जेवण करणार. आजच्या ब्लॉगची मी इथेच करते. आजचा दिवस जो होता तो पूर्णपणे माझ्यासाठी खूप म्हणजे खूप बिझी गेला आणि खूप कामं झाली त्यामुळे आज कंटाळा पण आलाय थोडा, फार नाही खूपच जास्त.
आणि आजचं जे काम होतं ते पॉसिबल झालं. अमरनी पण माझी मदत केली चांगली, जिजाला हँडल वगैरे केलं त्यामुळे. आणि मेन म्हणजे त्याने सगळ्यात महत्त्वाचं काम केलं ते व्लॉगिंगचं. मला कामात कसं होतं, एकदा मी गुंतून घेतलं की बाकीकडे माझं लक्ष जात नाही. असं वाटतं की पटपट पटपट सगळी कामं उरकून घ्यावी. पण त्याला जेव्हा जेव्हा असं वाटायचं की नाही आता हे करते तर आपण व्लॉग काढूयात, हे करूयात ते करू, तेव्हा तो शूट करत गेला. आणि त्याच्यामुळे बऱ्याच आज म्हणजे व्लॉग बऱ्यापैकी जे काय डेलीमध्ये आज घडले ते त्याच्यामुळे पॉसिबल झाले, त्यांनी शूट केल्यामुळे. त्याबद्दल त्याचे खरंच थँक्यू अमर. थँक्यू 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 वेलकम. तू बोलते का? अरे मी तुला थँक्यू म्हणलं. तर चलो आम्ही आता झोपतो. आमच्या मॅडमला पण झोप आली आहे ना? नाही आली आज ती दुपारी झोपलीच नाहीये माझी, खूप तिने कामात मदत केली त्यामुळे. तर चलो बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. आणि आता आपण भेटूया डिरेक्टली उद्या. बाय बाय. अगं तू अशी मागे मागे का जातीयस? गुड नाईट म्हण, गुड नाईट म्हण, मग यांना म्हण गुड नाईट म्हण. बाय बाय कर, बाय बाय कर. बाय कशी करते तू? बाय कर, बाय कर ना. कशी करतेस तू बाय? व्हिडिओ चालू असला की याच्यात रिस्पॉन्स देत नाही. चलो बाय.